या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. आणि सोलापूर शहरामध्ये, सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल, प्रगतीच्या दिशेने वेगानं पुढे जावं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये संविधानाचा सगळ्यात मोठा वाटा असतो. खास करून खूप मोठा संविधानाचा उत्सव नुकताच शहरामध्ये पार पडला. प्रचंड उत्साहाने शहरातल्या जनतेनं, मतदार बांधवांनी त्यामध्ये भागही घेतला आणि शहराच्या विकासासाठी जी लोकशाही प्रणालीमध्ये जी निवडणुकीची प्रक्रिया असते ती पार पडली. शहरानं पुढील 5 वर्षासाठी शहराची सेवा करण्यासाठी 102 लोकप्रतिनिधींना निवडून दिले. त्याही लोकप्रतिनिधींना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून सर्वोत्तम या शहराची सेवा करावी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. राजाराम बनकर, वसई, मंगळवेढा पोलीस ठाणे. अनोळखी महिलेस घटनास्थळी आणून तिचा खून करून कडव्याच्या गंजीत टाकून मृतदेह दळला. सदर गुन्ह्याचा तपास 24 तासात करून आरोपी यांना अटक केली. अशी महत्वाची भूमिका बजावलेले मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय बोरीगड्डे आणि श्री नागेश बनकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो. यानंतर श्री नारायण विनायकराव पवार, टेंभुर्णी पोलीस ठाणे. श्री नारायण विनायकराव पवार, श्री नारायण विनायकराव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे. टेंभुर्णी येथील रहिवासी कार्तिक खंडाळे या अल्पवयीन मुलाच्या चित्तथरारक खुनाचा तपास 24 तासात करून आरोपी यांना अटक केली. अशा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. त्यांच्या समवेतच श्री नारायण विनायकराव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, टेंभुर्णी पोलीस ठाणे. यानंतर श्री नागनाथ जयजयराम खुणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी देखील टेंभुर्णी येथील रहिवासी कार्तिक खंडागळे या अल्पवयीन मुलाच्या चित्तथरारक खुनाचा तपास 24 तासात करून या दोन्ही अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते होत आहे. या ठिकाणी सन्मान प्राप्त, पुरस्कार प्राप्त सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. यानंतर सन्माननीय पालकमंत्री महोदय यांच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित सर्व नागरिकांना भेटून त्यांना शुभेच्छा देतील. सर्व स्वातंत्र्य सैनिकांना देखील उपस्थित आहेत. त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना, नागरिकांना भेटून सन्माननीय पालकमंत्री महोदय हे आता सर्वांना शुभेच्छा देतील.